नमस्कार मित्रांनो, मी बाजीराव बोर्डे, प्रेम संदेश नॉलेज हाऊसमधून. तर आज आपण बोलणार आहोत एका नव्या विषयावरती. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, आपण सिरीज सुरू करत आहोत. त्या सिरीजचा पहिला भाग तो म्हणजे सेल्फ अवेअरनेस. आज मी आपल्याला आत्मसाक्षरता म्हणजे सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे आणि ती कशी वाढवता येते याबद्दल सांगणार आहे. आत्मसाक्षरता म्हणजे स्वतःच्या भावना, विचार, स्वभाव आणि वर्तन यांची जाणीव असणं. म्हणजेच आपण स्वतःला ओळखणं आणि आपल्यातील विविध पैलू जाणून घेणं. ही क्षमता आपल्याला फक्त स्वतःचीच नव्हे तर इतरांच्या भावना आणि प्रतिक्रिया देखील समजून घेण्यास मदत करते. आत्मसाक्षरतेचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण यामुळे आपल्याला आपले गुणदोष, आवडीनिवडी, आव्हानं आणि गरजा समजतात. त्याचबरोबर आपल्याला आपले वर्तन कसे आहे ते कसे सुधारावे याची कल्पना मिळते. जेव्हा आपल्याला जाणीव होते, स्वतःची जाणीव होते, जेव्हा आपल्याला आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेणं सुकर होतं आणि आपली नाती अधिक मजबूत होतात. तर आत्मसाक्षरता म्हणजेच सेल्फ अवेअरनेस हे फक्त जन्मजात नसून, मतलब अनुवंशिक नसून, ती शिकता येते आणि सुधारता येते. आपल्या भावनांना, विचारांना आणि वर्तनाला वेळ देऊन पाहणं आणि समजून घेणं ही त्याची सुरुवात आहे. रोजच्या आयुष्यात ध्यान, ध्यानधारणा, मनस्थिती जागरूकता असे विविध मार्ग आत्मसात केल्यामुळे आत्मसाक्षरता वाढवण्यास उपयुक्त ठरतात. तसंच आपल्या भावनांवर लक्ष देणं आणि त्यांना योग्य प्रकारे व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतःच्या चुकींना ओळखणं, त्यातून शिकणं आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं हा सेल्फ अवेअरनेसचा म्हणजेच आत्मसाक्षरतेचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. तो म्हणजे आपलं वर्तन आणि प्रतिक्रियांचा आढावा घेणं. जर आपण आपल्याला वेळोवेळी विचारलं, मी असे का वागत आहे, त्यानंतर माझी भावना अशी का आहे किंवा भावना काय आहे, तर आपली समज वाढेल आणि स्वतःच्या सुधारणा शक्य होतील. तसेच आत्मसाक्षरतेनं आयुष्याची स्वतःची मनुष्याची बुद्धिमत्ता वाढते, तणाव व्यवस्थापन करण्यास मदत होते आणि जेव्हा आपण आपल्यातील भावना ओळखतो आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, तेव्हा आपली प्रतिक्रिया अधिक संतुलित आणि सकारात्मक होते. आणि म्हणूनच म्हणतात, ज्याला स्वतःचं मन सांभाळता आलं त्याला सर्व काही सांभाळता येतं. शेवटी आत्मसाक्षरता ही केवळ वैयक्तिक विकासासाठी नसून तर सामाजिक जीवनातील यशासाठीही ती खूप महत्त्वाची आहे. आपल्या भावना आणि विचार स्पष्ट झाल्यावर आपले संबंध अधिक चांगले होतात, संवाद सुधारतो आणि आपल्याला इतरांशी सहकार्य करण्यात मदत होते. म्हणून चला तर आपण सर्वजण आपल्या मनाच्या आत खोलवर जाऊन स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपला सेल्फ अवेअरनेस, आपली आत्मजागरूकता, आत्मसाक्षरता वाढवूया आणि अधिक समृद्ध, सुखी व यशस्वी करूया. पण हे करायचं कसं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात पहिलं आहे, तुमच्या मनाचे आणि सेल्फ अवेअरनेस सुधारण्यासाठी काही प्रभावी गोष्टी आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. त्यात म्हणजे पहिली गोष्ट जी आहे ती आहे की मनस्थिती जागरूकता, म्हणजेच त्याला आपण म्हणतो माइंडफुलनेस आणि मेडिटेशन, है ना. ध्यान किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करून मनस्थितीत जागरूक राहता येतं. या सवयीमुळे तुमचे विचार आणि भावना समजून घेण्यास तुम्हाला मदत होते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दैनंदिन विचार नोंद, ज्याला आपण जर्नलिंग म्हणतो. दररोज तुमच्या भावना, अनुभव आणि विचार ही एका नोटबुकवरती लिहा. यामुळे
तुमच्या वर्तनातील आणि विचारातील नमुने तुम्हाला ओळखता येतात. तिसरी गोष्ट आहे की इतरांकडून अभिप्राय घ्या, ज्याला आपण म्हणतो फीडबॅक घ्या. तर म्हणजे जवळचा मित्र किंवा कुटुंबियातील काही व्यक्ती तुमच्या वागणुकीबद्दल किंवा सवयीबद्दल वर्तनातील प्रामाणिक अभिप्राय त्यांच्याकडे मागा. ते तुमचा स्वतःच्या जाणीवाबाहेरच्या गोष्टी समजून घेण्यास तुम्हाला मदत करेल. स्वतःचा विचार करा. पुढची स्टेप आहे स्वतःचा विचार करा, म्हणजेच सेल्फ रिफ्लेक्शन करा. स्वतःचं रिफ्लेक्शन करा. वेळोवेळी स्वतःचा आढावा घ्या. तो आढावा घेऊन तुमची वागणूक, निर्णय आणि तुमच्या भावना तपासा. त्यानंतर पुढची गोष्ट आहे तुमच्या मुलाच्या गोष्टी, यानी की ज्याला आपण म्हणतो कोर व्हॅल्यूज. तुमच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत त्या ठरवा आणि त्याचं पालन करा. हे करत असताना तुमचं मूळ मूल्य काय आहे, तुमचे कोर व्हॅल्यूज काय आहेत हे ठरवा आणि त्यानुसार त्याचं वागा, ते अंमलात आणा. वैयक्तिक त्याच्यानंतरची गोष्ट आहे वैयक्तिक गुणविशेषांची परीक्षा, ज्याने की पर्सनॅलिटी टेस्ट ज्याला आपण म्हणूया. विविध मानसिक आणि व्यक्तिमत्वाच्या चाचण्या करून तुमच्या स्वभावाची तुम्ही जाणीव करून घ्या. आणि पुढची गोष्ट आहे नवीन अनुभव घ्या. एक्सपिरियन्स, न्यू एक्सपिरियन्स. तुमच्या सोयीनुसार नवीन गोष्टी करून पहा. या प्रक्रियेत तुमच्या व्यक्तिमत्वाचा नवीन पैलू तुम्हाला समजेल. आणि मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा भाग आहे तो म्हणजे भावना जाणून घ्या आणि त्याला नाव द्या. इमोशनल अवेअरनेस त्याला म्हणतात. तुम्हाला कोणत्या प्रसंगात कोणत्या भावना येतात हे लक्षात ठेवा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी कुठल्या वेळी कसा रिॲक्ट होतो, माझ्या मनामध्ये कुठल्या वेळी कुठल्या भावना येतात हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचं आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, ज्याला आपण म्हणतो स्वतःला प्रेरणा द्या. स्वतःला प्रेरणा द्या. आणि मग स्वतःला प्रेरणा देत असताना स्वतःशी सकारात्मक संवाद करा. स्वतःशी सकारात्मक संवाद करा. स्वतःच्या ताकदीची जाणीव वाढवा. है ना. तर थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर स्वतःशी सकारात्मक संवाद करा, म्हणजेच आय कॅन डू इट. है ना. एक छोटंसं उदाहरण आहे, मी करू शकतो. हा पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लावा. हां. त्यानंतर आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आहे धोरणात्मक उद्दिष्ट ठरवा आणि त्यावर लक्ष ठेवा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या ध्येयाची योजना करा. याला आपण गोल सेटिंग पण म्हणतो. है ना. मग त्या गोल सेटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, परंतु आपण इथे सर्व गोष्टींचा विचार न करता धोरणात्मक उद्दिष्ट ठरवा. जे आपलं धोरण आहे त्याचं उद्दिष्ट ठरवा आणि त्यावर लक्ष ठेवा. त्यावर सातत्याने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमच्या ध्येयांची योजना बनवा. तुमचं काय ध्येय आहे, काय गोल आहे त्याची योजना, त्याचं प्लॅन बनवा आणि त्यावर काम करा आणि प्रगती पहा. मित्रांनो, हे तंत्र नियमित वापरल्यास तुम्ही तुमचा सेल्फ अवेअरनेस नक्कीच वाढेल, ज्यामुळे तुमचा निर्णयाधिकार म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता, नाती आणि वैयक्तिक विकास सुद्धा सुधारणार आहे. आणि खरोखर माझ्या सेल्फ अवेअरनेस किंवा जो मी कोर्स म्हटलं की जो सुरुवातीला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजेच वैयक्तिक विकास किंवा व्यक्तिगत विकास साधण्यासाठी जो कोर्स सुरू करणार आहोत, त्या कोर्ससाठी तुम्हाला डिटेल्समध्ये या गोष्टी शिकायच्या असतील, हे करायचं कसं, यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचा माझा नंबर नोंदणीसाठी मी खाली स्क्रीनमध्ये देत आहे, तर तो नोट करून आमच्याशी संपर्क करा आणि तुमच्या नावाची नोंद करून घ्या. धन्यवाद.